गजकेसरी स्टील कंपनीतील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट। जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी। स्फोटात एकूण 34 जण झाले होते जखमी। जालना MIDCतील गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली। शनिवारी दुपारच्या सुमारास गजकेसरी या स्टील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 34 जण जखमी झाले होते। त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी घाटी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं, तर त्यातला 7 जण गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आलेलं होतं। त्यातला एकाचा मृत्यू झाला असल्याचं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता म्हटलंय। एकूण 34 जणांना स्फोटामुळे बाधा झाली होती, बर्न झाले होते, जखमा झाले होते। त्यापैकी 12 जे आहेत ते इथे जालन्यामध्ये ॲडमिट आहेत सध्या। त्यापैकी काल एकाला डिस्चार्ज दिलेला आहे। बाकी जे आहेत ते उपचार त्यांचे चालू आहेत। संभाजीनगर येथे 7 पेशंट रेफर केले होते, त्यांचे बर्नचं टक्केवारी जास्त होती आणि त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। बाकी त्यांचे उपचार तिथे सुरू आहेत।